इराणमध्ये सध्या युद्ध परिस्थिती आहे। अमेरिका आणि इस्रायलकडून सातत्यानं हल्ले केले जात आहेत। अशा सर्व परिस्थितीमध्ये भारतीय जहाजामधले 16 नाविक इराणमध्ये अडकलेले होते। डिसेंबर महिन्यात प्राईम टँकर LLC नावाचं जहाज इराणच्या बंदर अब्बास मधून ताब्यात घेण्यात आलंय आणि यामध्ये एकूण 18 जण, 16 भारतीय, 1 बांगलादेशी आणि 1 श्रीलंका 8 डिसेंबरला त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। इराणच्या नेव्हीने तेल चोरीचा आरोप करत या सगळ्यांना ताब्यात घेतल्यानंतर 50 दिवस त्यांना इराणमध्ये राहावं सुद्धा लागलं। इराणवरून सुटून आलेल्या या खलाशांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। बघूयात। एकीकडे आखाती युद्ध सुरू आहे आणि अशामध्येच 16 भारतीय हे इराणमधून भारतात परतलेले। नेमकं काय कारण आहे आणि तिथे का अडकले होते, कशा पद्धतीने त्यांना सोडवण्यात आलं, नेमके काय आरोप झाले होते, तिथे कशा पद्धतीचा छळ झाला, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। काय नेमकी तिकडची परिस्थिती होती, का त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं, काय नेमकं कारण होतं? सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो। हे आपल्या देशात सुखरूप परत आले। हे कॅप्टननी जसं पत्रकार परिषदेत सांगितलं त्यांनी की कशा परिस्थितीमधून हे लोक बाहेर आले। त्यांना एका खोटा प्रकरणात म्हणजे तिकडची इराणियन नेव्हीने अटक केलेला, त्याच्यामध्ये त्यांच्यावरती तेल विकण्याचं चार्जेस आणि या कॅप्टनचा कॅबिनमध्ये काही डॉलर म्हणजे कॅश आढळल्याचं तसं सांगण्यात आलं। पण वास्तुस्थिती अशी होती की वारंवार म्हणजे बोटीचं इन्स्पेक्शन करून सुद्धा त्यांना काहीही सापडलं नाही। पण तरी त्या लोकांना, आपल्या जे भारतीय नाविक होते त्यांना जवळजवळ 50 दिवस तुरुंगात ठेवलं। त्या तुरुंगात ठेवल्यानंतर जेव्हा या लोकांना तिथून तुरुंगातून सुटका झाली, त्यानंतर त्यांना बोटीवर एका हॉटेलमध्ये ठेवलं, कारण तोपर्यंत युद्ध सुरू झालं होतं। आणि जिथे यांची बोट होती त्या बोटीचा आजूबाजूचा जो परिसर होता तो नेव्हल बेस होता आणि एअर बेस होता, जिथे सतत बॉम्बिंग होत होते। आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा इराणियन नेव्हीने त्यांच्या बोटीला अटक केली, त्या बोटीवरती कंटिन्यू फायरिंग केली आणि सतत फायरिंग केल्यानंतर त्यांची जी परिस्थिती होती लोकांची, ते एवढे घाबरले होते की त्यांना काही सुचत नव्हता की त्यांची काय चूक होती। कारण जेव्हा त्याला इराणियन नेव्हीने अटक केली तेव्हा ते इराणियन वॉटरमध्ये नव्हते, इराणी पाणीमध्ये टेरिटरीमध्ये नव्हतेच। त्यांना जबरदस्तीने इराणियन वॉटरमध्ये घेऊन येण्याचं काम तिकडे केलं। हे सतत जेव्हा त्यांना अटक केला तेव्हा त्यांचे जे काही कम्युनिकेशनचे माध्यम होते, मोबाईल असो, असेट्स असो, त्या सगळ्या त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतला आणि आजपर्यंत काहीही दिला नाही। तेव्हा आपली संघटनाचा मार्फत आपण त्या शिपिंग कंपन्याशी रिक्वेस्ट केली, ज्या कंपनीने त्यांना रिक्रूट केली होती, आणि त्यांना तिकीटची व्यवस्था केली। आज पहाटे 4 वाजता ते मुंबईत सुखरूपी परत आले। त्या लोकांना इथे राहण्याची व्यवस्था आपण केली, जे काही मदत हो सकते आपल्या मार्फत आपण करतोय। एक सवाल ऐसा है कि आप वहाँ पर कब गए थे, आप कौन सी कंपनी के मार्फत वहाँ पर पहुँचे थे और एक्चुअली में वहाँ पर क्या हुआ, संक्षिप्त में? मैंने जो ये वेसल अगस्त 31 को मैं वहाँ पे पहुँचा था। इट वाज थ्रू द प्राइम टैंकर LLC, दुबई बेस्ड कंपनी। और हम लोग 8th ऑफ दिसंबर को हम लोग को डिटेन किया गया फ्रॉम द इंटरनेशनल वाटर। हम लोग इंटरनेशनल वाटर में थे, इनकी नेवी आती है, हमें अरेस्ट करती है, इनको लेके चली जाती है। हमें एलेज किया जाता है कि हमारे पास 6000 मैट्रिक टन डीजल है, जो कभी था ही नहीं। और वो जो एलिगेशन थे वो पूरा 80 डेज तक, जब तक हम डिटेन थे, वो एलिगेशन ही रह जाते हैं। हर बार सैंपल लिया जाता है, 5 बार सैंपल हुआ, तब भी हमें कभी ना उसकी सैंपल रिपोर्ट दी गई। डाउट करके हमारे ऊपर की शायद डीजल है वो, हमारे कुछ लोगों को इन लोगों ने डिटेन कर दिया, जेल में लेके चले गए। हमारे शिप को डिटेन रखा इतना दिन, लेकिन वो चीज़ जब वो प्रूव नहीं कर पाया, फिर अपने आप ही छोड़ दिया जाता है। वीडियो जर्नलिस्ट सतीश कदम, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।